लोणावळ्यातल्या जे ड्रायव्हर भावाला विनाकारण मारलं ना, तर त्या ड्रायव्हर भावासाठी मी सगळे जनतेला, जेवढी सोशल मीडियावर रील स्टार असू देत, सगळे असू देत, त्यांना विनंती करते, दादांनो आवाज उठवा. कारण आज ड्रायव्हरचं आयुष्य धोक्यात आहे हो. मला सांगा, बिचाऱ्यानं हप्त्यावर घेतलेली गाडी असती, फायनान्सवर घेतलेली गाडी असती, आणि ह्यानं ओला उबेर करायला म्हणून त्याला इतकं मारलं, डोकं आपटलं त्याचं, आणि त्याची गाडी फुडली. बरं, तो सांगतो ओला उबेर करत नव्हता, तो सांगतो की मी नाही ओला उबेर करायलो, फक्त नाश्त्याला इथं थांबलोय. तर त्या लोणावळ्यातला सोन्या नावाचा व्यक्ती आहे बापानी रिकामा सोडल्याला कटाळ्या. कारण एक ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरला, जो जातीनं ड्रायव्हर आहे, तो दुसऱ्या ड्रायव्हरला कधीच मारू शकत नाही. कारण त्या ड्रायव्हरला, एका ड्रायव्हरच्या व्यथा माहीत असतात. त्याला माहीत असतं की बाबा ह्याची गाडी फायनान्सची असेल, ह्या गाडीवर त्याचं पूर्ण कुटुंबाचं पोट आणि ह्याचं पोट भागत असेल. आणि जरी त्यानं भाडे जरी करत असला तरी बाबा ह्याला हप्त्याचं किंवा कुठलं ना कुठलं कुटुंबाची जिम्मेदारी आणि टेन्शन असेल. हा विचार ड्रायव्हर करतो, कधीच त्याच्या लक्ष्मीला हात लावत नाही. पण हा ड्रायव्हर नसणार आहे, हा गावामध्ये लोणावळ्यामध्ये सोडलेला वळू, आईबापाच्या लाडाचा सोडलेला वळू असणार आहे. आणि तो गावामध्ये कुटाने करत फिरायला म्हणून आईबापाने ह्याला गाडी घेऊन दिलेली असणार आहे की बाबा काहीतरी कामधंदा कर म्हणून. कारण एक जातीवंत ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरला त्रास देऊच शकत नाही. तर मी माझ्या सगळ्या रील स्टार आणि सगळ्या सोशल मीडियावरच्या माझ्या जनतेला विनंती करते, हात जोडून, दादांनो ह्या माझ्या ड्रायव्हर भावासाठी जाहीर निषेध करा, आवाज उठवा. आवाज हा पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. अरे तुम्ही साधं पैशासाठी म्हणा किंवा कुठल्या गेमचं ती प्रमोशन करताय ना, गेम खेळणं चुकीचं असून सुद्धा त्याचं प्रमोशन करताय. मग आपल्या आज मला सांगा, आज तुमचे बायको लेकरं सुखानं प्रवास जर करत असतील तर ड्रायव्हरच्या जीवावर, पण ड्रायव्हरचं कुटुंब आज नेहमी धोक्यात असते. त्याच्यासाठी माझ्या ड्रायव्हर भावासाठी आवाज उचला. आणि हे लोणावळ्यातला सोन्या आहे ना, हरामखोरा, तुला एवढंच ओला उबेरचं दुःख आहे तर ओला उबेरच्या ऑफिस आहेत, त्यांच्या कंपन्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही तमाशा घाला ना. एखाद्या गोरगरीबाला का मारताय? अरे त्याचं कुटुंब कसं चालवतोय ना, ती त्यालाच माहिती असतंय. हप्त्यावर घेतलेली गाडी असती, आणि जर गाडी अशी ओला उबेरचं परवडना म्हणून गाड्या उभा ठेवल्या 8-8, 10-10 दिवस, तर हप्ता भरताना लोणावळ्यातला ही सोन्या आहे, त्याचे काय आईबाप जाऊन भरणार आहेत का, बायको भरणार आहे का, कोण हप्ता भरणार आहे त्या माणसांचा? गाडी उभा करून उद्या गाडी फायनान्स वडून नेईल ना त्याची. मग काय तुझे आई बाप देणार आहेत का खर्च त्याला हप्ता भरायला, खायला प्यायला, त्याचं कुटुंब चालवायला? अरे ड्रायव्हरच्या व्यथा जाणून घेण्यासाठी, आणि ड्रायव्हरचे काय हाल आहेत ना, गावाकडून आलेले बिचारे असतात, पोट भरण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी हप्त्यावर घेतलेल्या गाड्या असतात, आणि त्याचा हप्ता हा कटतो म्हणजे कटतो, नाही कटला तर फायनान्सवाला ओढून नेतो. लाज वाटायला पाहिजे रे. लोणावळ्याला काही वेगळं कानून कायदा नाही. म्हणून मी एक विनंती करते,